सूर्योदयानंतर व्यायाम केला जातो. ओके. सूर्योदयानंतर व्यायाम एवढ्यासाठी कारण की आपल्याला माहिती आहे की झाडं ऑक्सिजन सूर्यप्रकाशामध्येच निर्माण करतात. तर जेव्हा सूर्योदय होतो त्याच्यानंतर आपण जर व्यायाम किंवा मॉर्निंग वॉक केलं तर त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळतो. ओके. दुसरा फायदा हा होतो की जेव्हा आपण सूर्य उगवतो त्यानंतर मॉर्निंग वॉक करायला जातो तर आपल्याला सकाळची सूर्याची कोवळी किरणं मिळतात आणि त्यामुळे आपल्या शरीरातलं व्हिटॅमिन डी वाढतं. तर हे दोन्ही फायदे आपल्याला त्याच्यामुळे होऊ शकतात. आणि इथं मी सजेस्ट करेन की आता काही अशा केसेस आहेत की जिथं खरोखर जिमची आवश्यकता आहे. जसं कुणी ऍक्टर्स ऍक्ट्रेसेस असतात किंवा कुणी पैलवान असतात किंवा अशा काही कॉम्पिटेटिव्ह ह्याच्यामध्ये ते भाग घेणारे स्पोर्ट्समन असतात. तर यांना जिमची गरज असते, स्पेशल ट्रेनिंगची. परंतु सर्वसामान्य व्यक्तीनं जिम पेक्षा सुद्धा जर सकाळी सकाळी ब्रिस्क वॉक केलं तर त्याचा जास्त फायदा होतो. राईट. कारण मॉर्निंग वॉक आणि ते सुद्धा थोडंसं ब्रिस्क वॉक असेल तर त्याच्यामुळे काय होतं की आपल्या हार्टची कपॅसिटी पण वाढते आणि मोकळ्या हवेमध्ये आपण जेव्हा वॉक करतो प्रसन्न मनाने आत्मिक स्मृतीमध्ये राहून परमात्म्याच्या आठवणीमध्ये, तेव्हा आपल्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह केमिकल रिलीज व्हायला सुरुवात होते. आपल्यातला स्ट्रेस आहे तो कमी व्हायला लागतो आणि त्याच्यामुळे त्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्या शरीराला होतो. याच्या उलट जर आपण अनावश्यक जिम मध्ये किंवा मशीनवर एक्सरसाइज करत असो तर कुठंतरी न कळत तिथं आपल्या मनामध्ये ताणच असतो. आपण त्या सगळ्या गोष्टी करत असताना इतकं नॅचरल किंवा हलकं नाही फील करत जितकं आपण ब्रिस्क वॉक करत असताना करतो. ओके. त्यामुळे पण आजकाल जिम मध्ये पण खूप साऱ्या म्हणजे एक बॉडी बनवण्यासाठी पण खूप लोक एक काय म्हणतात 6 पॅक 5 पॅक्स असं काय काय आहे ऐकण्यात येतं, त्यासाठी लोक प्रयत्न करत असतात. हा पण एक आहे की आपण दुसऱ्याला दाखवण्यासाठी काहीतरी करतोय. आता जिथं त्याचं प्रोफेशनच आहे ते त्याला आवश्यक आहे करणं तर ते ठीकच आहे. पण जिथं आपल्याला कुणाला दाखवण्याची गरजच नाहीये, आपलं ते प्रोफेशन पण नाहीये, तर तिथं मग काही गरजच नाही ना विनाकारण मसल्स बिल्ड करणं. कारण आपल्या शरीरामध्ये एक अशी नॅचरली सिस्टीम आहे की ज्या गोष्टीचा जास्त वापर होतो ती गोष्ट डेव्हलप होत जाते. ओके. आणि ज्या गोष्टीचा वापर कमी होतो ती गोष्ट हळूहळू कमी होत जाते. तर आता इथे मसल्सचा समजा वापर होतच नाही आणि आपण त्याला डेव्हलप करत जातो विनाकारण, तर मग त्याचा फायदा होण्यापेक्षा नुकसान जास्त होऊ शकतं. बरोबर आहे. राईट. त्यामुळं आपल्याला ज्या गोष्टींची गरज आहे तेच केलं म्हणजे आपण जसं म्हणतो की आपण जितकं निसर्गाच्या जवळ जातो, नेचर म्हणजे फक्त ही झाडं डोंगर नद्या म्हणजे नेचर नाही, परंतु नैसर्गिक जी जीवन पद्धती आहे, निसर्गाचं जसं वातावरण आहे किंवा माणूस नैसर्गिकरित्या कसं राहतो त्या गोष्टीनं जर आपण अडॉप्ट केलं तर त्याचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा होतो. म्हणजे प्रत्येकाच्या शरीराला अनुसरून त्याने डिसिजन घ्यावा की ज्यांना गरज आहे त्यांनी जिम मध्ये जावं, ते पण व्यायाम करावे, पण गरज नसताना करू नये. त्यांनी मॉर्निंग वॉक इज द बेस्ट. मॉर्निंग वॉक मध्ये आपण ज्या एक्स्ट्रा अननेसेसरी कॅलरीज आहेत त्या पण बर्न करतो. राईट. आणि आता बऱ्याच वेळा आपल्याला काही छोटे मोठे शारीरिक आजार असतात, शरीरामध्ये कुठेतरी स्ट्रेन असतो, स्ट्रेच झालेलं असतं किंवा आपली एक ठराविक कामाची पद्धत असते. जसं गृहिणींची बरीच कामं आजकाल किचन कट्ट्याजवळ उभ्या उभ्यानी त्यांना करायची असतात. बरोबर आहे. किंवा बरीच कामं असतात काही जणांची जी खुर्चीवर बसूनच करायची आहेत, ऑफिस वर्क असतं. तर मग त्यांच्या शरीराच्या काही भागातल्या मसल्सना स्ट्रेचिंग मिळत नाही, तर मग अशा काही केसेसमध्ये स्टीफ होऊन जातो. तर तिथं आपल्याला योगासनांची सुद्धा मदत होऊ शकते. कारण योगासनांच्या मध्ये आपल्या शरीराची स्थिरता आणि लवचिकता दोन्हीही वाढते. त्यामुळे आपण त्याची मदत सुद्धा घेऊ शकतो. ओके. म्हणजे वॉक हा सेकंड पार्ट आहे, म्हणजे जाणं एक्सरसाइज करणं. हो. तर साधारण 40 ते 45 मिनिटांचा ॲव्हरेज मॉर्निंग वॉक आपण जरूर घेतला पाहिजे. ओके. आणि सकाळी सूर्योदयानंतर म्हणजे सूर्योदय झाल्याच असं नाही, परंतु सूर्योदयानंतरच्या 1-2 तासांमध्ये आपण जर मॉर्निंग वॉक घेतला तर त्याचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा होतो. म्हणजे एक 10-15 मिनिटं जरी सूर्याची किरणं मिळाली तरी ते सफिशियंट. हो. त्याच्यानंतर मग राजयोगी जीवनशैलीचा एक सगळ्यात महत्वाचा भाग असतो तो म्हणजे ज्याला आम्ही मुरली क्लास म्हणतो. मी खूपदा ऐकलंय. आम्ही मुरलीला चाललोय. तर मुरली क्लास म्हणजे
जे आपण वारंवार बोलत होतो की आध्यात्मिक ज्ञानाचं अध्ययन, अभ्यास. तर मुरली क्लासमध्ये ईश्वराची महावाक्य आपल्याला ऐकवली जातात आणि सगळेच भाऊ बहीण जे आपापल्या घरामध्ये राहणारे असतात ते सुद्धा खास ती महावाक्य ऐकण्यासाठी त्यावेळेस आपापल्या ठिकाणी असणाऱ्या पाठशाळांमध्ये किंवा सेंटर्सवर येतात. ओके. आणि या मुरली क्लासमधून आपल्याला जी महावाक्य ऐकायला मिळतात त्याच्यामुळे आपली टीम पॉझिटिव्ह होते, ज्याच्याबद्दल आपण बोललो होतो की आपले थॉट्स, इमोशन्स, ॲटिट्यूड आणि मेमरीज या पॉझिटिव्ह जागृत होतात. ओके. कारण त्यातून हायली पॉझिटिव्ह आणि हायली एनर्जेटिक इन्फॉर्मेशन आपण असं म्हणूया सत्य ज्ञान आपल्याला प्राप्त होत असतं. आम्हाला एखादं वाक्य तुम्ही शेअर करू शकता? लाईक काय असतं नेमकं त्यामध्ये? जसं परमात्मा म्हणतात की तुम्ही या विश्व नाटकातले एक हिरो ऍक्टर आहात. मग जेव्हा ही स्मृती जागृत होते की मी एक हिरो ऍक्टर आहे तर एकतर आपल्याला आनंद पण होतो है ना, एक नशा चढतो सूक्ष्म मध्ये की मी हिरो ऍक्टर आहे आणि ऑटोमॅटिक आपला फोकस स्वतःवर जातो की मी हिरो ऍक्टर तर माझा रोल कसा असला पाहिजे की ज्याला सगळ्यांनी फॉलो केलं पाहिजे, जो सगळ्यांसाठी आदर्श असला पाहिजे. तर याच्यातून अशा खूप प्रेरणादायी गोष्टी आपल्याला प्राप्त होत जातात.